पाय खाली आला, 3 दुसरा पाय उजवा पाय, श्वास चालू राहतील. पायाची मुलं जी आहे खालच्या साईडला ओढलेली जाते, गेले ह्या बाजूने घोषित आणि यायला 4 20 काय झालं मला नाही जमलं तर अगोदर काय करायचंय, डावा पाय घ्यायचा आणि नाही जायचं ह्या दोन्ही पायांचं करायचं. सावधान, एक दोन्ही पाय म्हणजे पाय आपल्याकडे श्वास कशा चालू राहतील, श्वास अजिबात ठेवायचे नाही. 2 या 20 सावधान, मान सरळ, हात शरीराच्या लगत ठेवा, हात शरीराच्या लगत ठेवा, पाय घ्या, हात दोन्ही पाय जवळ आणा, पायाची बोटं खालच्या दिशेला ओढलेली राहतील, खालच्या दिशेला ओढलेली राहतील. सावधान, एक डावा पाय वरून जायचा आहे, 25 मध्ये पायाची बोटं खालच्या दिशेला ओढलेली राहतील. नजर पायाच्या अंतरावर राहील, नजर पायाच्या अंतरावर राहील. श्वास प्रश्वास चालू राहतील, श्वास प्रश्वास चालू राहतील. कोणीही श्वास श्वास चालू दोन आपल्याला काय माहितीये, बघताना खूप सोपं वाटतं. आपल्याला वाटतं की काय आपल्याला म्हणजे गमक्यात ठेवायचं आणि लगेच खाली आणायचं. जेव्हा आपण करतो तर आपल्याला कमरेपासून आपल्याला पायाला रड लागतो, बरोबर. आपल्याला तो 1 मिनिट आपण म्हणतो, पण अर्धा मिनिट सुद्धा आपला पाय जो आहे आपण त्या 25 मिनिटांमध्ये आपल्याला ठेवता येतो. कारण मी काय होतं, पायाला 25 मिनिटं वरती दिला की ताण काढून टाकला जातो आणि 25 मिनिटं खाली जरी आणला तर ताण तो अर्ध कमी केला जातो. तुमचे पाय मला 25 मिनिटांमध्येच ठेवायचं आहे, श्वास कुठेही जोडायचे नाही. सावधान, पाय जोडलेले, मान सरळ, हात शरीराच्या लगत, एक उजवा पाय, उजवा पाय, श्वास प्रश्वास चालू राहील. नजर पायाच्या अंगात राहील. पाय गुडघ्यात अजिबात वापरू नका, पाय गुडघ्यात वापरायचा नाही. पाय सरळ, श्वास प्रश्वास चालू राहील, श्वास प्रश्वास चालू राहील. 2 या 2 या विश्राम. आत्मचा आकाशाकडे द्यायचे, पाणी द्यायचे, सैन्य साधारण श्वास प्रश्वास चालू द्यायचे. ध्यान तुमचं काय करायचंय, दोन्ही पायांचं करायचं. सावधान, पाय जोडून घ्या, हात शरीराला ठेवा, मान सरळ. एक दोन्ही पाय वर उचला, नजर पायाच्या अंगाकडे राहील. पाय गुडघ्यात वापरायचे नाही, मान उचलायची नाही, मान उचलायची नाही. मान न उचलता पायाच्या अंगाकडे ठेवा. पाय थोडं खाली श्वास प्रश्वास चालू राहतील, श्वास प्रश्वास चालू राहतील. आपल्याला पवनमुक्तासन पवनमुक्तासन या आसनाचं सगळं म्हणजे नावाचं सगळं आलेलं आहे. त्यावेळी व्यक्तींना अतिरिक्त वाताचा त्रास होतो, ते शरीरामध्ये जडत्व आलेलं आहे.